नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वालवड पावटा यांना महत्त्वाच्या फवारण्या कोणत्या कराव्या जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होईल। जर तुमच्या प्लॉटमध्ये फूल कमी लागते, घाबरू नका, फुलांच्या शेंगांमध्ये रूपांतर होत नाही, तर यासाठी आपल्याला येथे खूप महत्त्वाचे काम करावे लागणार आहे। तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून पुरेपूर माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघावा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला लगेच समजेल। परंतु तुमच्या मनामध्ये काही शंका असल्यास तुम्ही कमेंट्सद्वारे सहज सांगू शकता, तिचे लगेच निरसन केले जाईल। फुलांच्या फळांमध्ये म्हणजेच शेंगांमध्ये रूपांतर होण्यासाठी कोणती कीटकनाशके आणि बुरशीनाशके येथे वापरायची आहेत जेणेकरून आपली शेती, आपला प्रयोग हा यशस्वी होऊन एक परवडणारी शेती ठरू शकेल। शेतकरी मित्रांनो, आपण कमीत कमी खर्चात ह्या फवारण्या येथे घेऊन शेतकऱ्यांसाठी फायद्याची आणि उत्पादन जास्त निघेल अशी अपेक्षा करूनच हा व्हिडिओ बनवलेला आहे। हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तुम्ही कुठेही जाऊ नका, फक्त 3 ते 4 मिनिटे हा व्हिडिओ नक्की बघा। तुम्ही अजूनही आमच्या शेतकरी मित्र चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट्स करा। मित्रांनो, तर येऊ महत्त्वाच्या मुद्द्यावर। आपली वालवड पावटा घेवडा लागवड करून साधारणपणे 50 ते 55 दिवसांच्या वरती गेलेले असेल। काही ठिकाणी पूर्णपणे फुले निघालेली असेल, तर काही ठिकाणी निघत असेल। तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे बुरशी आणि कीड नियंत्रण महत्त्वाचे असते। कितीही नाही म्हटले तरी पावटा प्लॉटमध्ये अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसतो। तो जर वेळीत आटोक्यात जर नाही आणला तर आपले या शेतातून खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते। त्याचबरोबर वालवड पिकात आपल्याला तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसतो, त्यामुळे त्याकडे पण तितकेच लक्ष दिले गेले पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे फुलांच्या शेंगात रूपांतर होण्यासाठी कोणती काळजी घ्यावी लागेल ते पण महत्त्वाचेच आहे। मित्रांनो, अळीचा प्रादुर्भाव हा खूप मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता असते, त्यासाठी तुम्हाला महत्त्वाच्या कीटकनाशकांची येथे फवारणी करून घ्यावी लागेल। त्यासाठी तुम्ही प्लेथोरा हे अदामा कंपनीचे मार्केटमध्ये सहज उपलब्ध होईल, याचा सहज वापर करू शकता। मित्रांनो, फवारणी करताना सायंकाळी 4च्या पुढे फवारणीचा तुम्ही विचार करू शकता। त्यानंतर दुसरे महत्त्वाचे म्हणजे आपल्याला एक बुरशीनाशक घ्यावायचे आहे, ते म्हणजे तांबेरा हा रोग जास्त प्रमाणात असेल किंवा येण्याची शक्यता वाटत असेल किंवा येऊ नये म्हणून आपल्याला या ठिकाणी सुमिटो कंपनीचे स्वाधीन हे या ठिकाणी आपल्याला याचा सहज या ठिकाणी वापर करावायचा आहे। याने काय होईल, आपल्या प्लॉटमध्ये असणारी सर्व बुरशी कंट्रोलमध्ये येऊ शकते, तेव्हा याचा वापर तुम्ही सहज करू शकता। त्यानंतर पुढे जाऊ, फुल सेटिंग वाढवायची असेल तर आपल्याला या ठिकाणी ऑक्सिजन तुम्ही घेऊ शकता। याचा वापर केल्याने फुलांची संख्या वाढण्यास व फळांच्या शेंगात रूपांतर होण्यासाठी याचा तुम्हाला खूप फायदा या ठिकाणी होणार आहे, तेव्हा तुम्ही याचा सहज वापर करू शकता। त्यानंतर फुलांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे असते ते म्हणजे कॅल्शियम आणि बोरॉन। याने फुलांच्या शेंगांमध्ये रूपांतर आपल्याला बघायला मिळते। त्याचबरोबर तुम्ही सूक्ष्म अन्नद्रव्य या ठिकाणी घेऊ शकता, याने पण या काळात खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होतो, हे लक्षात घ्या। शेवटी जाता जाता काय काय घेतले ते आपण सविस्तर बघू। अळीच्या प्रादुर्भावासाठी एक कीटकनाशक ते म्हणजे प्लेथोरा आणि एक बुरशीनाशक स्वाधीन। त्यानंतर फुल सेटिंगसाठी ऑक्सिजन, कॅल्शियम, बोरॉन आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा या ठिकाणी आपण वापर केलेला आहे। मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? आशा करतो की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।